हॅलो एव्हरीवन, मी जान्हवी कोल्हेकर, मी फॉरएव्हर बिझनेस ओनर आहे। तर आजचा हा आपला व्हिडिओ जो आहे तो फॉरएव्हर लिंक प्रोडक्ट्स ही जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये तुम्हाला स्टार्ट तर करायचं आहे, पण नेमकं स्टार्ट कुठून करायचं आहे हे कळत नाही आहे। तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कुठून स्टार्ट करू शकता, किती अमाऊंटची बिलिंग करून तुम्ही हा बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकता, याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला ही माहिती हवी असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल। तर आपण स्टार्ट करूया आपला हा व्हिडिओ। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे का तुम्हाला जर फॉरएव्हर लिंक प्रोडक्ट्स या कंपनीमध्ये जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही मी तुम्हाला आधी सांगितलं की एएस लेवल जी अबव करावं लागते, म्हणजे जी 2CC आपण करतो त्यानंतर आपली एएस लेवल जी आहे ती अबव होते। तर तुम्हाला 2CCने स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही 2CCने पण करू शकता, पण जर तुमच्याकडे 2CCची अमाऊंट आत्ता अवेलेबल नसेल तर तुम्ही ॲज अ प्रेफर्ड कस्टमर म्हणजे PC लेवलनी सुद्धा हा बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकता। तर तुम्हाला हे कळत नसेल की PC लेवल काय आहे, एएस लेवल काय आहे, तर या बिझनेसमध्ये जे आहे ते लेवल असतात, काही लेवल आहे, त्यामध्ये ते लेवल आपल्याला अचीव करावं लागते। आणि जेव्हा आपण आपलं वर्क स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला आपली ग्रोथ व्हायला लागते। आपलं वर्क स्टार्ट केल्याच्या नंतर आपली ग्रोथ व्हायला लागते आणि तेव्हा आपण आपलं लेवलअप करतो। म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर जसं की लहान मुलांना आपण शाळेत टाकतो तसंच त्यांचं नर्सरी, KG1, KG2, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड असं जसं ते स्टेप बाय स्टेप त्यांचे लेवलअप होत असते, त्याच प्रकारे तशाच इथं आहे। आपण PC लेवल जे स्टार्ट केलं तर आपण नर्सरीमध्ये आता समजा आपण ॲडमिशन करत आहे आणि 2CC कंप्लीट केली, एएस लेवल अबव करायचं असेल आपल्याला, तिथून स्टार्ट करायचं असेल तर आपण KG1 पासून स्टार्ट करत आहे। असं मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगत आहे। तर ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण एएस लेवलने आपल्याला स्टार्ट करायचं आहे का PC लेवलनी स्टार्ट करायचं आहे। तर PC लेवलनी जर स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला PC लेवललाही 5,000 ते 5,500 एवढी बिलिंग करावं लागते। 5,000ची बिलिंग केल्याच्यानंतर तुमची PC लेवल जी आहे ती कंप्लीट होते आणि तुम्ही ॲज अ प्रेफर्ड कस्टमर म्हणून म्हणजे ओळखल्या जाता आणि तुमचं काम जे आहे ते चालू होऊन जाते। फक्त तुम्ही इंडियामध्येच काम करू शकता, इंडियाच्या बाहेर तुम्ही काम नाही करू शकत, एवढंच आहे। आणि एएस लेवल जर अबव करायचे असेल तर तुम्हाला 30,000 ते 32,000, जवळपास 30,000 ते 32,000 एवढा तुम्हाला खर्च लागतो। एएस लेवल म्हणजे 2CC, याला 2CC बनतात, हे 2CC कंप्लीट होते। हे जर तुम्ही केलं कंप्लीट तर तुम्हाला इंडियाच्या बाहेर सुद्धा तुम्ही वर्क करू शकता। हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला वर्क कुठं करायचं आहे ते। तर तुमच्याकडे जरी जास्त अमाऊंट नसेल तर माझा हा सल्ला आहे की तुम्ही कमीत कमी म्हणजे PC लेवलनी 5,000नी सुद्धा स्टार्ट करू शकता। लेडीज तर 5,000 तर काही जास्त नाही आहे लेडीजसाठी पण म्हणा, जेंट्ससाठी पण। लेडीजसाठी तर नाहीच आहे, कारण की तुम्ही सहज साड्याच्या दुकानात गेले तर 5,000मध्ये 3 ते 4 साड्या सहज घेता। तर विचार करा, 5,000 ही अमाऊंट जास्त नाही आहे। तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल लाईफ टाईम, ॲज अ लाईफ टाईमसाठी तुम्ही 5,000 पासून बिझनेस स्टार्ट करत असाल तर अजून किती तुम्हाला संधी हवी आहे, अजून किती कमीमध्ये मिळणार आहे ना तुम्हाला। हे खूप चांगली संधी आहे, खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे आणि कंपनी पण स्टेबल कंपनी आहे, काम पण खूप सोपं आहे। आणि तुम्हाला काम जर समजून घ्यायचं असेल, तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर नक्कीच मी जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता, अजून माहितीही विचारू शकता। आणि तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर नक्कीच ते कसं स्टार्ट करायचं आहे काय नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल। इथे तुम्हाला तुमची ID क्रिएट करून दिली जाते आणि तुमचं कामसुद्धा समजून सांगतात, तुम्हाला ट्रेनिंग ॲक्सेस सर्व काही दिले जाते। तर निर्णय तुमचा आहे का तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तर कुठून करायचं आहे ते। खूप कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आता ही संधी दिलेली आहे, तर वेळ वाया न घालता तुम्ही नक्कीच लवकरात लवकर निर्णय घ्या आणि लवकर जॉईन व्हा असं मला वाटते। सो ऑल द बेस्ट, थँक्यू।